सर्वांना नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. आजचा विषय आहे इक्विटी गुंतवणूक, गैरसमज दूर करा, योग्य अपेक्षा ठेवा आणि संपत्ती निर्मितीचा मार्ग घडवा. तर त्यासाठी आपल्याकडे आहेत श्री योगिन एम सबनीस सर. श्री योगिन एम सबनीस हे भारतातील आर्थिक नियोजनाच्या प्रणेत्यांपैकी एक आहेत, ज्यांना व्यावसायिक आणि कुटुंबांना आर्थिक कल्याणासाठी मार्गदर्शन करण्याचा 4 दशकांहून अधिक अनुभव आहे. हे व्हीएसके फायनान्शियल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे सहप्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार फर्म आहे, जी तिच्या नैतिक, संशोधन केंद्रित आणि क्लायंट केंद्रित दृष्टिकोनासाठी ओळखली जाते. एक प्रमाणित वित्तीय नियोजक (CFP) आणि भारतातील वित्तीय नियोजन मानक मंडळाचे सदस्य असलेले श्री सबनीस यांनी सुरुवातीच्या काळापासून भारताच्या आर्थिक नियोजन पद्धतींना आकार देण्याची भूमिका बजावली आहे. ते वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे पदवीधर आहेत आणि त्यांनी बँकिंग, गुंतवणूक आणि विमा या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली आहे आणि ज्यांना किंडर इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ प्लॅनिंगचे सेव्हिंग स्टेजेस ऑफ मनी मॅच्युरिटी फ्रेमवर्कमध्ये प्रमाणित केले आहे. NISM बद्दल थोडक्यात माहिती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट NISM ही 2006 मध्ये भारतातील सिक्युरिटीज मार्केटचे नियामक असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीद्वारे स्थापन केलेली एक व्यावसायिक ट्रस्ट आहे. सिक्युरिटीज मार्केटमधील गुणवत्ता मानके वाढवण्याच्या उद्देशाने ही संस्था विविध स्तरांवर क्षमता निर्माण उपक्रम राबवते. प्रेक्षकांसाठी संदर्भ निश्चित करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या सत्राबद्दल काही प्रमुख मुद्दे. यामुळे त्यांना सत्राचे अधिक प्रभावीपणे अनुसरण करण्यास मदत होईल. तुमचे सत्र सुरू करण्यापूर्वी कृपया सहभागींना कळवा की पहिले, प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान शेवटी प्रश्न विचारले जातील. दुसरे, सर्व सहभागींना 3-4 दिवसाच्या आत सहभाग प्रमाणपत्र मिळेल. या सत्राचे रेकॉर्डिंग NISM YouTube चॅनलवर उपलब्ध असेल. आता मी योगिन सरांना सत्र सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार. मराठीमध्ये हे माझं मला वाटतं पहिलं प्रेझेंटेशन असेल. आता या मॅडमनी एवढं सुंदर मराठीमध्ये सगळी वर्णनं केली, तर जेव्हा आपण काही आपण आता इक्विटीबद्दल बोलणार आहोत, काय बऱ्याचशे टेक्निकल टर्म्स आहेत, ते मला इंग्लिशमध्येच टाकायला लागतील. म्हणजे आपण ते थोडंसं मराठी आणि इंग्लिशचं मिश्रण असं धरा तुम्ही माझं प्रेझेंटेशन असणार आहे. तर कारण आता तुम्हाला सांगतो, म्हणजे गंमत बघा की इक्विटी ह्या शब्दाचा मी मराठी अनुवाद करायला गुगलवर गेलो, तर तिकडे मला 2 शब्द मिळाले. एक म्हणजे न्यायबुद्धी आणि दुसरं म्हणजे निष्पक्षपात. आता हे दोन्ही शब्द इकडे आपल्याला लावता येत नाही, त्यामुळे इक्विटी ह्या शब्दावरच मी राहीन. आणि साधारण आपल्याला बरेचसे टर्म्स आता लोकांना पण माहिती झाले आहेत ह्याचे, त्यामुळे मला नाही वाटत कोणाला समजण्यासाठी काही त्रास होईल. तर आता हे प्रेझेंटेशन सुरू करायला मी जरा माझं पहिलं हे शेअर करतो. आपला हा आजचा हा टॉपिक आहे योग्य दृष्टिकोन. काय आहे की लोक शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात, फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यांना असे कुठली दिशा नसते, कोणतरी काहीतरी सांगतं त्या ह्यानी करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला दृष्टिकोन कसा असावा, काय अपेक्षा आपली असावी या इक्विटीच्या गुंतवणुकीपासून, आणि आपल्याला शेवटी संपत्ती निर्मिती म्हणजे वेल्थ क्रिएशन जे करायचंय त्याच्यासाठी ह्याचा उपयोग करायचा हे लोक जनरली विसरतात. तुम्हाला थोडंसं माझ्याबद्दल बॅकग्राऊंड सांगतो, म्हणजे तुम्हाला माझा अनुभव सांगतो. म्हणजे मी सुद्धा या सगळ्या ह्याच्यातनं गेलेलो आहे. या बिझनेसमध्ये असल्यामुळे मला शिकणं तसं जरा लवकर घडलं आहे. आणि पण मी सुद्धा भरपूर चुका केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या चुका पण मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर आता मला जवळजवळ माझ्या कंपनीला ह्या डिसेंबरमध्ये 40 वर्ष होणार. म्हणजे मी ह्या बिझनेसमध्ये 40 वर्ष आता आहे, त्यापेक्षा जास्तीच. कारण मी 82 मध्ये सुरुवात केली, ही कंपनी सुरू केली 85 मध्ये. आता मी जेव्हा सुरुवात केली
त्यावेळी स्टॉक मार्केट हे पहिली गोष्ट म्हणजे लोक ह्याला जुगाराचा अड्डा समजायचे, बरेचसे लोक जे स्टॉक ब्रोकिंगच्या बिझनेसमध्ये आहेत किंवा त्यांच्याशी त्यांचे नातेवाईक मित्र त्यांच्याशी निगडीत जी लोक आहेत ती सोडली, तर बाकीचे सगळे लोक त्या मार्केटपासून थोडंसं आपण दूरच राहूया असं म्हणायचे. आणि त्यावेळेला परिस्थिती पण अशी होती की कारण कसं होतं की आता सारखे पूर्वी फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये लोक ठेवायचे, त्यावेळेला जे इंटरेस्ट रेट्स होते ते गव्हर्नमेंट कंट्रोल्ड होते. त्यामुळे लोकांना 15-14% 15% व्याज मिळायचं त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर. आणि पोस्टल सेव्हिंग्स होते, युनिट ट्रस्टच्या काही स्कीम्स होत्या. ह्या सगळ्या स्कीम्स मधनं त्यांना रिटर्न जे मिळायचं ते मिळायचं आणि त्याच्यामुळे त्यांना स्टॉक मार्केट म्हणजे जसं मी म्हटलं तसं जुगाराचा अड्डाच वाटायचा. आणि तसं त्याच्याबद्दल माहिती पण नव्हती. तर अशा ह्याच्या मी सुरू केलं त्यावेळेला मार्केटमध्ये लोक ते स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग होती, त्या ट्रेडिंग रिंगमध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन्स करायचे. त्याच्यावर मग तो ब्रोकर मग त्याचे रेट सांगायचा आणि मग ते ट्रान्झॅक्शन शेअर्स यायचे. ते शेअर्स यायला कधी कधी महिने लागायचे. आणि त्याच्याबद्दल लोकांना तशी काही माहिती नसायची कारण जी माहिती असते, इन्फॉर्मेशन जी आपण म्हणतो ती आज जी इंटरनेटमुळे सगळ्यांना अवेलेबल आहे ती त्यावेळेला नव्हती. त्यावेळी त्यामुळे जो त्याला काय म्हणतात त्याला ते जे ह्याचं ट्रेडिंग होतं, इन्फॉर्म ट्रेडिंग, जे काही लोकांकडेच असं ज्यांना माहिती आहे गोष्टीची ते त्यांना त्याचा फायदा व्हायचा. तर अशा सिच्युएशन मधनं हा नंतर पहिली गोष्ट म्हणजे ते जे मी मगाशी म्हटलं ते व्याज जे कंट्रोल्ड असायचं गव्हर्नमेंटचं, तो कंट्रोल त्यांनी साधारण 95-96च्या आसपास काढून घेतला. मग मार्केट फोर्सेसमुळे इंटरेस्ट रेट वर खाली व्हायला लागले आणि त्याचे आता सारखं आता 7-8%च्या आसपास तसं आता यायला लागलं ते. मग ते मध्ये क्रॅश झालं ते इंटरेस्ट रेट्स ते जवळजवळ 3-4% पण आलेलं 2004 आणि 5 मध्ये. तर सांगायचं कारण हे की हे सगळं आता असं झालेलं आहे की इन्फॉर्मेशन आहे, पण इन्फॉर्मेशनचा अनालिसिस करून त्याचा वापर कसा करायचा हे माहिती नाही. तर त्यामुळे थोडक्यात मला थोडंसं हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. मी आता ह्याचा फ्लो सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मी थोडं बेसिक सांगणार आहे, इक्विटी म्हणजे काय आणि डेट म्हणजे काय ह्याच्यापासून सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर मार्केटचा हे कसा असतो, चढ उतार कसे असतात, त्याची व्होलॅटिलिटी कशी असते आणि त्या व्होलॅटिलिटीमुळे आपल्याला कधी कधी नुकसान होतं, पण आपण आपला बघायचा दृष्टिकोन बदलला तर तो फायद्याचा पण होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग ते कसं लॉंग टर्म दृष्टिकोन ठेवायला पाहिजे आणि मग म्युच्युअल फंड्सचा ह्याच्यामध्ये काय सहभाग आहे म्हणजे याचा रोल काय आहे. आणि हे सांगितल्यानंतर मग शेवटी तुम्ही बेसिकली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांना स्वतःच त्यांचं जे थॉट प्रोसेस आहे ती कधी कधी त्यांना त्यांच्याच थोडेसे ॲडव्हर्स होते त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने. तर त्यामुळे ते त्यांना त्याचा फायदा नाही घेत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर माझ्या बोलण्यामध्ये जे काय तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील ते तुम्ही चॅटमध्ये टाका किंवा क्वेश्चन्सच्या ऑप्शनमध्ये टाका. आणि जे काय तुमच्या मनात आहे ते सगळे प्रश्न विचारा, कारण काय ही अशी संधी मिळत नाही. कोणतरी तिसरा माणूस जो ज्याला काहीही आता ह्याच्यात इंटरेस्ट नाही आहे तुमच्या बिझनेसमध्ये म्हणा किंवा तुमच्याकडनं काही घेण्याची काही अपेक्षा नसते, त्यामुळे जो काय सल्ला दिला जाईल तो अगदी कम्प्लिटली निष्पक्ष असेल. आणि त्यामुळे तुम्ही भीड राखू नका. मनसोक्तपणे जितके विचारायचे तितके प्रश्न विचारा आणि मी सगळ्याचं शंका निरसन करायचा प्रयत्न करेन. सो सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे मला ह्याची ही सांगावीशी वाटते की मार्केटमध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता ती फक्त दोन प्रकारची असते. म्हणजे आता आपण सध्या आर्ग्युमेंटसाठी एक रिअल इस्टेट आणि गोल्ड बाजूला ठेवू, तर ज्याला ॲसेट क्लासेस म्हणतात म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासेस किंवा लिक्विड ॲसेट्स क्लासेस, हे दोनच आहेत, इक्विटी आणि डेट.
तुम्ही आता बघा, तुमच्याकडे बँकेत पैसे असतील, तुमच्याकडे तुमचे कोण मित्र असतील, हे असतील, हे लोक तुमच्या मागे लागतात. एजंट येतो, बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर येतो, सर ही स्कीम घ्या, अशी तुम्हाला रिटर्न देईल, तशी रिटर्न देईल, सगळ्या गोष्टी सांगत असतो. आणि त्या तुमच्या त्या सेल्स स्टॉकमध्ये तो तुम्हाला एवढं गुंतवून टाकतो की ऍक्च्युअल त्याच्यामध्ये काय, कशामुळे मला ते पैसे मिळणार आणि कशा तऱ्हेने मला ती वृद्धी होणार, हे मला कळतच नाही. तर त्याच्यासाठी मेन गोष्ट काय लक्षात ठेवायची, की काहीही इन्व्हेस्टमेंट असली तर ती दोन प्रकारची असते. एक ज्याला आपण इक्विटी म्हणतो आणि दुसरं ज्याला आपण डेट म्हणतो. आता डेटचा इंग्लिश तुम्ही स्पेलिंग बघा, ती DEBT, हे डेट म्हणजे हे हे लोन आहे, हे तुम्ही कर्ज देता. आता कर्ज देण्याच्या देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स कुठल्या, म्हणजे आपण फिक्स्ड डिपॉझिट, जेव्हा तुम्ही बँकेत डिपॉझिट ठेवता तेव्हा तुम्ही बँकेला कर्ज देताय. गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेता विकत, तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटला कर्ज देताय. पोस्टात टाकता तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटलाच कर्ज देताय. आता जेव्हा आपण कर्ज देतो तेव्हा आपल्याला त्याच्यापासून काय मिळणार? तर त्याच्यापासून आपल्याला फक्त इंटरेस्ट मिळतो, व्याज मिळतं. आणि कुठलाही डेट प्रॉडक्ट असला, त्याला काही गोंडस नाव द्या तुम्ही, तो डेट प्रॉडक्ट आहे म्हटल्यावर त्याचं रिटर्न तुम्हाला नेहमी व्याजरूपी असणार. त्याच्यात तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा काहीही मिळणार नाही. पण त्याच्यात त्याचा सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज काय आहे, की जनरली ते सुरक्षित समजले जातात पैसे. विशेषतः तुम्ही जेव्हा बँकेत आणि गव्हर्नमेंटला पैसे देतात तेव्हा तुम्हाला तुम्हाला माहिती असते की तुमची मुद्दल सुरक्षित आहे आणि व्याज पण तुम्हाला मिळणार, जे त्यांनी प्रॉमिस केलंय सुरुवातीला ते व्याज मिळणार. तर लोकांना ह्याच्यात बराच कम्फर्ट असतो. त्यामुळे लोक हे 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 प्रॉडक्ट तर इझिली कळण्यासारखं पण आहे आणि सोपं आणि सेफ पण वाटणार आहे. आता आपण इक्विटीकडे वळूया. इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे बेसिकली इट्स अ शेअर इन द बिझनेस. म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचे शेअर घ्या, तुम्ही पार्टनरशिपमध्ये कोणाबरोबर तरी धंदा चालू करा किंवा स्वतःचा बिझनेस चालू करा, किंवा कधी कधी कंपन्या तुम्हाला इसॉप्स वगैरे देतात, ही सगळी इक्विटी झाली. त्याचा अर्थ काय, की जेव्हा तुम्हाला ते पैसे तुम्ही गुंतवलेले असतात त्या इक्विटीमध्ये, तेव्हा जर तो बिझनेस जो काय असेल तो, म्हणजे तुम्ही कंपनीचा शेअर विकत घेतला तर त्या कंपनीचा बिझनेस जर चांगला चालला नाही तर तुम्हाला त्याच्यापासून नुकसान होऊ शकतं, कधी कधी पैसे कम्प्लिटली बुडू शकतात. दॅट इज इक्विटी. पण जर तो चांगला चालला तर तो कितीतरी पटीने वाढू शकतो. आणि कितीतरी अशा काय म्हणतात त्याला, स्टोरीज आहेत आमच्याकडे, की ज्याच्यात लोक करोडपती अब्जोपती वगैरे झालेले आहेत. पण ते करण्यामागे काही प्रिन्सिपल्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर आता इक्विटीचं महत्व काय, आपण कशासाठी इक्विटीमध्ये टाकायचं? तर पहिली गोष्ट म्हणजे काय असते, की तुम्ही जेव्हा आपण जेव्हा आपलं दैनंदिन जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला नेहमी आपल्या फ्युचरची काळजी असते, की माझी मुलं आहेत, त्यांना वाढवायचं आहे, त्यांना शिक्षण द्यायचं आहे, माझं रिटायरमेंट आहे. आता हे सगळे पैसे मी कमवतोय, रिटायरमेंट नंतर माझी कमाई बंद होणार, मग माझं कसं चालणार? तर त्यावेळेला मला तो एक कॉर्पस तयार करायचा आहे की ज्याच्या जीवावर मी आयुष्य काढू शकतो. तो कॉर्पस तुमच्या एफडी मधनं मिळू शकत नाही. कारण एफडी मध्ये तुमचा जो रिटर्न येतो तो इतका कमी असतो की तुम्हाला त्या कॉर्पसची तुम्हाला फार काळ टिकू शकत नाही. आणि दुसरं महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये एक असं आहे की इन्फ्लेशन नावाचा जो प्रकार आहे, महागाई वाढीचा जो प्रकार आहे, तो तुमच्या प्रत्येक ह्याला, म्हणजे सगळ्या गोष्टीच्या वर पाणी टाकू शकतो. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की कसं आहे, की डेटमध्ये हा प्रॉब्लेम कसा आढळतो, की तुम्ही समजा आज 100 रुपयाचं डिपॉझिट केलं आणि तुम्ही म्हटलं 10 वर्षांनी, तुम्हाला बँकेने सांगितलं 10 वर्षांनी आम्ही दुप्पट करून देणार. 10 वर्षांनी दुप्पट म्हणजे साधारण 60%, 60% तुम्हाला व्याज मिळणार. 7% व्याजाच्या हिशोबाने 10 वर्षात पैसे दुप्पट होतात. म्हणजे 100चे तुम्हाला 10 वर्षांनी 200 रुपये मिळाले. आता ते 200 रुपये तुम्हाला 10 वर्षांनी जेव्हा मिळतात तेव्हा तुम्ही खुश असता, की काय माझे 100 रुपये जे काय माझी मुद्दल होती ती तर सुरक्षित राहिली, त्याच्यावरती 100 रुपये पण मला मिळाले, म्हणजे माझं नुकसान नाही झालं, मला चांगला फायदा झाला.
पण त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही असं बघितलं की जर इन्फ्लेशन रेट त्या 10 वर्षात जर 7.5 किंवा 8% असेल, तर तुम्हाला असं जाणवायला लागेल की हे 200 रुपये जे मला आज मिळालेले आहेत ते मला इवन 10 वर्षापूर्वीच्या 100 रुपयापेक्षाही कमी आहेत. कारण त्यावेळेला मला जे 100 रुपयाला ज्या वस्तू मिळू शकत होत्या त्या आता मला 200 रुपयाला मिळत नाही. म्हणजे काय झालं की तुम्हाला जरी 100वर 100 मिळालेले असतील तरी ऍक्च्युली तुम्ही निगेटिव्ह अर्निंग आहे तुमचं. तुम्ही यू हॅव मेड अ लॉस. हे हे जे सत्र आहे म्हणजे हा जो इन्फ्लेशनचा जो गुण नाही म्हणत दुर्गुण आहे तो त्याच्यावर मात करण्यासाठी आपण इक्विटीमध्ये पैसे टाकतो. आणि इक्विटीचं कामच हे आहे की त्यांनी तुम्हाला आम्ही ज्याला अल्फा क्रिएशन म्हणतो ते अल्फा क्रिएशन म्हणजे काय की इन्फ्लेशन ज्या दराने वाढतोय त्याच्यापेक्षा काहीतरी पटीने हा इक्विटी रिटर्न पण वाढला पाहिजे. त्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला हे सांगतो मात्र की बऱ्याच वेळेला लोक ना एवढी गुंतलेली असतात, मला इतके रिटर्न मिळाले तितके रिटर्न मिळाले. मला किती वेळा काही लोक विचारतात की तुम्ही तुमच्या क्लायंट्सना किती रिटर्न मिळवून दिलं. तर हे रिटर्न जे आहे ना हा मुव्हिंग टार्गेट आहे. म्हणजे हे तुम्हाला मी 20% सांगितलं तर तो 80-85च्या काळात त्यावेळेला जेव्हा इन्फ्लेशनच डबल डिजिटमध्ये असायचं त्यावेळी 20% वॉज गुड. समजलं. आता कसं आहे, आता इन्फ्लेशनच 6-7% आलाय. त्यामुळे तुम्हाला 12% मिळाले तरी खूप मिळाले असं म्हणायला पाहिजे. उद्या जर तो इन्फ्लेशन 2%वर आला तर तुमच्या 8% सुद्धा जर इक्विटीमध्ये मिळाले तरी इट इज अ व्हेरी गुड रिटर्न, हे लक्षात घ्या. सो हे हे थोडस कम्पॅरेटिव्ह गोष्ट आहे. ऍब्सोल्यूट काही नाही आहे ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे दृष्टिकोन बघण्याचा रिटर्नकडे हा असावा. आणि मी आता जे पुढे काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत त्याच्यावरून तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही जर आपलं काम करत गेलात तर तुम्हाला रिटर्न कडे किती रिटर्न मिळतं बघायची गरज नाहीये. ऑटोमॅटिक ते रिटर्न चांगलं असणार. ओके. आता थोडंसं मार्केट बद्दल मी बोलतो. मार्केटमध्ये कसं ते व्होलॅटिलिटी असते आणि त्याची अपेक्षा काय तुमची असायला पाहिजे. आता हा जो एक माझा हँड ड्रॉन ग्राफ आहे, आम्ही नेहमी माझ्या कोणालाही नवीन क्लायंटला किंवा प्रॉस्पेक्टला जेव्हा मी पहिल्यांदा भेटतो तेव्हा मार्केटबद्दल बोलताना मी हे असं चित्र काढून दाखवतो. आता ह्याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट तुम्हाला अशी आढळून येईल की ओके की प्रत्येक ह्याला तुम्ही बघाल तर वर खाली मार्केट जातं. हा मार्केटचा गुणधर्म आहे. आता हा ग्राफ तुम्ही विचाराल तर हा मी साधारण तुम्हाला सांगेन एक 15-20 वर्षाचा ग्राफ आहे. मग ह्याच्यामध्ये हे छोटे फ्लक्च्युएशन्स होतच असतात हे असे इथे. पण हा मी धरत नाही. जरा आपण लांबून जर बघितलं तर हा ग्राफ तुम्हाला असा दिसेल, हा डोंगरासारखा. आता ह्याच्यामध्ये काही आणखीन मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की पहिला ऑब्झर्वेशन ह्याच्यात आणखीन काय आहे की बघा हा पीक जो आहे हा मार्केटचा, हा दिस इज द पीक ऑफ द मार्केट. ओके. दुसरा पीक इथे आला, तिसरा पीक इथे आला आणि चौथा पीक तर अर्धवट आहे, अजून इथे यायचं आहे. तुम्हाला हे जाणवतंय का की प्रत्येक पुढचा पीक जो येतोय मार्केटचा तो नेहमी आणखीन वरच्या लेवलला येतोय. एवढंच नाही, मार्केट आता जेव्हा कोसळतं तेव्हा ह्याला आम्ही ट्रॉव म्हणतो किंवा बॉटम म्हणतो. हा बॉटम हा इकडे एक आहे, हा इकडे दुसरा आहे, हा इकडे तिसरा आहे. पण इवन बॉटम सुद्धा पहिल्याच्या पेक्षा दुसऱ्या वेळेला जेव्हा मार्केट क्रॅश होतं तेव्हा पहिल्यांदा जितकं क्रॅश झालेलं तेवढं नाही होत, त्याच्या वरच राहतं. त्याच्यानंतर परत जेव्हा वर जातं ऑल टाइम हाय करतं, त्याच्यानंतर परत जेव्हा क्रॅश होतं तेव्हा सुद्धा ह्याच्यापेक्षा जरा जास्तीच वरती राहतं. ह्याचा अर्थ काय की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मार्केट इज ऑलवेज गोइंग अप. म्हणजे तुम्ही हे बघाल तुमचं आपलं हिस्ट्री बघाल मार्केटची तर 1980 साली हे इंडेक्स बीएससीचं इंडेक्स 100 पॉइंट्सनी चालू झालं. आज त्या इंडेक्स 82,000च्या घरात आहे. म्हणजे तुम्ही ज्या इंडेक्समध्ये जर 100 रुपये टाकले असते 1980 मध्ये त्या 100 रुपयाचे 82,000 आज झाले असते तुम्ही काहीही न करता. म्हणजे नुसतं घरी गप्प बसून राहिला असता तरी. आता त्या 100वर 1-2 शून्य टाका म्हणजे तुम्हाला थोडासा फिगर जरा खरा वाटेल.
100चे 82,000 हे आपल्याला तेवढं आकलन नाही होत. पण 100चे 1,000 किंवा 10,000 म्हणा, तर 10,000चे 82 लाख तर व्यवस्थित चांगलं भरभक्कम वाटतात की नाही. तर ही मार्केटची किमया आहे. आणि हे हा पहिला धडा आहे की तुम्ही काहीही नाही केलं, एकदा नुसते घेऊन ठेवले हे तुमचे इक्विटी, तरी यू विल सी दॅट द मार्केट फोर्सेस इटसेल्फ विल टेक इट टू हायर लेवल्स. आता थोडासा हा मी जो ग्राफ दाखवलाय हा तुम्हाला कदाचित जर आख्यायिका वाटत असेल, जरा खोटं वाटत असेल, तर मी ऍक्च्युअल ग्राफ पण दाखवतो तुम्हाला. हा, हे जे आहे बघा, हे तुम्ही आता मी आता 2000 आपण 25 मध्ये आहोत ना, 2004 पासून इथे 2004 आहे. ह्या 2004 पासून, सॉरी, 4 पासून आता ह्या 24 मध्ये आहोत आपण. हे असंच आहे, हे वर गेलं खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं. पण हे जे खाली होतं त्यापेक्षा वरच आहोत. हे परत वर गेलो, इथे खाली आलो, इथे वर गेलो, इथे बऱ्यापैकी हे कोविडचा काळ आहे. हे इथे सुद्धा एवढं खाली जाऊन सुद्धा याच्यापेक्षा वरच आहोत आपण. आणि आता बघा कसं गेलेलं आहे. तर जर तुम्ही 20 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केले असते ह्या लेवलला, तर आज तुम्ही इकडे असता आणि तुम्हाला त्याचा नक्की तुमच्या पोर्टफोलिओच्या व्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला तो फरक दिसला असता. अम, आता हे हे म्हणजे बेसिकली मला तुम्हाला सांगायचं आहे की लॉंग टर्मच्या दृष्टीने बघायचं, पहिला दृष्टिकोन ठेवायला सुरुवात करा. कारण काय होतं की शॉर्ट टर्मच्या याला हे काढायचं कसं, त्याच्यात हे करून आलं. आता बेसिक प्रॉब्लेम काय असतो तुम्हाला सांगतो, की आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि विशेषतः जर तुमच्याकडे कोण फायनान्शियल ऍडवायझर नसेल, त्याच्यात मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टीचा फायनान्शियल ऍडवायझरचा फार मोठा रोल आहे तुमच्या फायनान्शियल सक्सेसमध्ये. पण सध्या आपण असं म्हणूया की तुमच्याकडे फायनान्शियल ऍडवायझर नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहूनच हे करताय. तर मग काय होतं की तो फायनान्शियल ऍडवायझर रादर तुम्ही स्वतः जेव्हा करत असता, तेव्हा तुम्ही काय करणार, इन्व्हेस्टमेंट कशी करणार. आपले मित्र आहेत, ऑफिसमधले लोक आहेत, टीव्हीवर बघतो आपण, सोशल मीडियावर जातो आणि जे काय लोक सांगतात त्याप्रमाणे आपण करायला लागतो. त्याच्यात प्रॉब्लेम सुद्धा दुसरा असा असतो की बऱ्याच वेळेला आपले मित्र किंवा कलिग्स म्हणा, ते बऱ्याच वेळेला थोडेसे हे करतात, थोडं गमजा करत असतात की मी हे इतके पैसे टाकले, इतके कमावले, मी हे आपलं सक्सेस थोडासा दाखवण्याच्या दृष्टीने. कोणीही मी नुकसान केलं हे सांगत नाही. म्हणजे अगदी तो पूर्णपणे नुकसान केलेला असेल तर गोष्ट वेगळी, नाही तर जनरली कोण नुकसान केलेलं सांगत नाही, नेहमी आपल्या फुशारक्या सांगत असतात. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे या माणसाला भरपूर चांगलं कळतं, आणि मग तुम्ही त्याचं अनुकरण करायला जाता. आता काय असतं, तो फक्त आपले सक्सेसेस सांगत असतो, तो आपले फेलियर्स सांगत नाही. आता तुम्ही जर पहिल्या 1-2 ह्याच्यात तुम्ही फेलियर झाला तर आयदर तुम्ही पूर्णपणे निरुत्साही व्हाल आणि हे माझं काम नाही म्हणून तुम्ही त्याच्यापासून दूरच व्हाल, किंवा आणखीन मग तो एखादा जुगारी असतो ना, तो पैसे रिकवर करायला अजून टाकतो अशाच ह्याच्यामध्ये, तसं तसं होऊन मग इट बिकम्स अ रुईन. तर त्यामुळे आपल्याला तसं करायचं नाहीये. मार्केटमध्ये आपल्याला पैसे कमवायचे आहेत, घालवायचे नाही आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला कोण हे काय इन्फ्लुएन्स करणारे आहेत. आजकाल सोशल मीडियामुळे फिन्फ्लुएन्सर्स नावाचा प्रकार आलेला आहे. ते आपल्याला अशा तऱ्हेने सांगत असतात की जणू मी मी आता कोट्यवधी रुपये कमावले आणि मी तुम्हाला गुरुकिल्ली देतोय तुम्हाला सक्सेसची. आणि ऍक्च्युली त्यांचे रुपये येत आहेत त्या ह्याच्यामुळे त्यांना फॉलोअर्स मिळतात, आणि त्या फॉलोअर्स मिळण्यामुळे युट्यूबकडनं त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यात ते श्रीमंत होतात. स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमावून नाही श्रीमंत होत. पण ह्या अशा लोकांच्या नादाला लागून बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं स्टॉकमध्ये पैसे कमावणं सोपं आहे, आणि त्याच्यामुळे ते ह्याला सुरुवात करतात, ट्रेडिंगला सुरुवात करतात. आता ट्रेडिंग बद्दल मी तुम्हाला थोडंसं हे सांगतो की ट्रेडिंग म्हणजे फर्स्टली इट इज एसेन्शियली शॉर्ट टर्म. मी आज विकतो आणि मला जमलं तर आजच, आज विकत घेतो आणि जमलं तर आजच विकतो. नाहीतर मी 1-2 दिवसांनी विकेन, 4 दिवसांनी विकेन. काही लोक म्हणतात नाही 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 नाही, मी इन्व्हेस्टर आहे. इन्व्हेस्टर आहे म्हणजे किती दिवस ठेवतो, ते महिनाभर ठेवतो.
त्याला काही अर्थ नाही. दॅट इज नॉट इन्व्हेस्टमेंट, दॅट इज ट्रेडिंग इट सेल्फ. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे बऱ्याच वेळेला स्टॅटिस्टिकली मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे एकेकाळी ट्रेडिंग टर्मिनल होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये खूप लोक हे करायला यायचे, ट्रेडिंग करायला यायचे. मी त्या इतक्या वर्षात कोणालाही ह्या ट्रेडिंगमध्ये पैसे कमवून गेलेला बघितला नाही. आता कधीतरी असं लक लागतं, फ्लूकनी पैसे मिळायला लागतात, पण ते फार काळ टिकत नाही. थोडंसं मला एक, आता इथे मला एक पर्सनल उदाहरण द्यायचं आहे. थोडंसं माझ्यासाठी ते काय म्हणतात ते एम्बॅरेसिंग आहे. पण मला असं वाटतं की हे तुम्हा लोकांना ह्याच्यापासून बोध घेण्यासाठी तरी मी हे सांगायला पाहिजे. 2000 साली आमच्याकडे, म्हणजे 99 साली आमच्याकडे स्टॉक ट्रेडिंगचा टर्मिनल पहिल्यांदा आलं. आणि जेव्हा ते आलं तेव्हा नॅचरली पहिलं मला शिकायला पाहिजे म्हणून मी शिकलो. आणि मग ऑफिस स्टाफला शिकवायला अशा यांनी ते सुरू केलं. आता तो 99चा काळ, जर काही थोडेसे मिडल एज लोक असतील त्यांना कदाचित माहीत असेल की त्यावेळेला इन्फोटेक कंपन्यांचं बूम आलेला. कुठलीही तुम्ही कंपनी घ्या, आज ह्या भावात आहे, उद्या त्याचा भाव वाढलेला नक्की. अशा वेळेला मी ते थोडंसं तिकडे, आणि मी ट्रेडिंग टर्मिनलवर बसलेलो असायचो, त्यावेळी मी थोडं थोडं ट्रेडिंग करायला लागलो त्याच्यात. आणि मला सक्सेस मिळायला लागला. सक्सेस एवढा चांगला मिळायला लागला की मी त्याच्या, आपलं माणूसच आहे त्यामुळे मी त्याच्या गमजा करायला लागलो, थोड्याशा बढाया मारायला लागलो. माझ्या एक दोन मित्रांनी सांगितलं, तू करशील का आमच्यासाठी? आम्ही तुला पैसे देतो आणि तू पाहिजे तर त्यातला तुला प्रॉफिट ठेव. मी म्हटलं प्रॉफिट बिफिट नाही, पण मी करीन, मी माझे जे सौदे करीन तेच तुमच्यासाठी करीन, असं सांगून मी त्यांच्यासाठी पण सुरू केलं. आणि एवढा मला सक्सेस मिळाला की मी त्या पैशाच्या जोरावर नवीन घर घ्यायच्या गोष्टी करायला लागलेलो, म्हणजे तुम्ही कल्पना करा. आणि हे मुंबईत दादर सारख्या ठिकाणी मी घर घ्यायला बघत होतो. तर तर त्यामुळे त्यावेळेला एवढे कमावले. तर मग नंतर मी बसलेलो होतो माझ्या टॅक्स कन्सल्टंट बरोबर, आणि त्यांना मी दाखवत होतो. आणि आता घर घ्यायचंय तर कसं काय करायचं हे मी करत होतो. तर त्यांनी सांगितलं, अरे तुला 3-4 लाख कमी पडतायत. आणि त्यावेळी हाऊसिंग लोनचं एवढं प्रस्त नव्हतं. तर ते म्हणाले, तू काळजी करू नको, आपण बघूया ते कसे 4 लाख उभे करायचे ते. पण मला एवढा कॉन्फिडन्स होता, 4 लाख आपण असेच कमवू, 15-20 दिवसात मिळतील आपल्याला. या धुंदीत मी ते केलं. आणि त्यावेळेला, त्या वेळेपासून, त्या दिवसापासून मला आठवतं, ते मार्केट पडायला लागलं. आणि मी थोडंसं डिनायलमध्ये होतो, म्हणायला आता हे पडलंय, आता रिॲक्शन होती ही फक्त, आता परत वर जाणार वगैरे वगैरे. आपण सगळ्या स्वतःला आपण मग कारणं देत असतो, त्याचं समर्थन करत असतो आपल्या ॲटिट्यूडचं. आणि ह्या ह्याच्यात मला ते पूर्ण जे काय कमावलेले होते गेले. त्या ते पैसे रिकवर करण्यासाठी मी आणखीन स्पेक्युलेशन केलं. आणि जेवढे कमावले होते तेवढे निगेटिव्ह मध्ये गेलो. आणि त्या ह्याच्यात माझे जे दोन मित्र ज्यांचं करत होतो त्यांचं पण साधारण बऱ्यापैकी लॉसेस केले. आता मीच सगळं केल्यामुळे त्यांच्याकडे मला पैसे मागता येत नाही. त्यामुळे त्या दोघांच्या लॉसेसचं बर्डन, माझ्या लॉसेसचं बर्डन माझ्या कंपनीला बेअर करायला लागलं. आणि त्याच्यातनं बाहेर यायला मला बरीच वर्ष लागली. पण तेव्हा जो कानाला खडा लावला, एक पैशाचं ट्रेडिंग नाही करायचं. कारण ह्याच्या मागे एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. कोणीही काय काय टेक्निकल अनालिसिस सांगतं, चार्ट्सच्या गोष्टी करतं, पण मार्केटचा जो नियम आहे पहिला, की मार्केट जे वर किंवा खाली होण्याचं हे प्रोसेस आहे, ती इतक्या गोष्टींवर अवलंबून असते. कधी कधी निसर्गाचा कोप होतो त्याच्यामुळे हे होतं. आता कोविड काय होता, हा निसर्गाचा कोपच होता. ह्याच्यावर कोणी, कुठलाही चार्टिस्ट किंवा फोरकास्ट करणारा कधीच त्याच्यावर काही हे त्याच्या कोणाच्याही ध्यानात पण आलं नसेल. तर त्याच्यामुळे त्या ट्रेडिंग जो करणारा असतो त्याच्याकडे पैसेच नसतात ते पूर्ण द्यायला. आणि त्यामुळे तो नेहमी नुकसान करतो. ह्याच्या उलट तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायच्या दृष्टीने, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायच्या दृष्टिकोनातून हे बघितलं, तर ते जास्ती फायदेशीर होईल. आणि ते का तसं करायला पाहिजे हे मी आता पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो तुम्हाला. हे तर तुम्हाला सगळं झालेलंच आहे. महागाईवर मात, चक्रवाढीचा प्रभाव, कंपाऊंडिंग, इफेक्ट ऑफ कंपाऊंडिंग, मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं पण असेल.
ह्याचा मेन गोष्ट काय आहे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केट इज अ रिफ्लेक्शन ऑफ बिझनेसेस. स्टॉक मार्केट म्हणजे काय आहे, तुमचे जे शेअर्स आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स लिस्टेड असतात मार्केटमध्ये. त्या कंपन्या प्रॉफिट करत असतात, त्यांचे वाढ होत असते, त्यांची भरभराट होत असते, त्यामुळे त्यांच्या शेअरचे भाव वाढत जातात. आता ह्याच्यामध्ये काही जादू नाहीये. पण जेव्हा ते वाढत असतात, हा गुणधर्म आहे त्याचा वाढणं. चांगल्या कंपन्या असतील आणि जर त्यांची मॅनेजमेंट चांगली असेल आणि जर ते व्यवस्थित धंदा चालवत असतील, तर ती भरभराट होतच राहणार आणि ती होत राहिली म्हणजे ते त्यांच्या शेअर्सच्या प्राइसमध्ये रिफ्लेक्ट होतच राहणार. पण हे काय असतं, ह्याच्यामध्ये बऱ्याच इतर गोष्टी येतात. जसं कोविडचं मी सांगितलं, तर त्यावेळेला मार्केट खाली गेलं म्हणजे काय, त्यावेळी माझी कंपनी कितीही चांगली चालत असली तरी सेंटिमेंट खराब झाल्यावर माझ्या शेअरचा भाव सुद्धा पडणार खाली. ह्याचा अर्थ माझे कंपनी वाईट झाली असं नाही. पण जो ट्रेडिंग करत असतो त्याच्याकडे तो पेशन्स नसतो, त्याच्याकडे तसे पैसे पण नसतात पूर्ण द्यायला, म्हणून तो मग लॉस बुक करून बाहेर येतो. पण जो इन्व्हेस्टमेंट करून जो आलेला असतो त्याला माहिती आहे कंपनी चांगली आहे, तो वाट बघतो. कधी कधी असं होतं की खाली एवढे गेलेले आहे म्हटल्यावर तो कंपनी चांगली आहे आणि एवढा त्याचा भाव खाली आहे म्हणजे ही एक संधी आहे. आपण कसं सेल लागला का धावतो विकत घ्यायला कुठलीही गोष्ट. तर त्या वेळेला आपण विचार करतो का की हे खाली गेलाय म्हणजे ह्याचा भाव खाली गेलाय म्हणजे ह्याच्यात काही गडबड नाही ना वगैरे. आपण म्हणतो स्वस्तात मिळते चांगली वस्तू. हे तसंच आहे की त्यावेळेला स्वस्तात मिळत असते वस्तू, पण त्यावेळी ते घ्यायला पैसे पाहिजे असतात आणि तो माइंडसेट लागतो त्याच्यासाठी. तर त्याच्यावर दुसरी गोष्ट काय आहे, आपण पैशाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो की मला पैसे कशाला पाहिजेत, की मी काम करतोय, मी नोकरी करतोय, मी धंदा करतोय, माझं कुटुंब आहे, माझी बायको आहे, माझी मुलं आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी मला पैसे बाजूला ठेवायचे आहेत, माझ्या रिटायरमेंटसाठी पैसे बाजूला ठेवायचे आहेत. तर ते त्या वेळेला पैसे लागणार म्हणून मी ही सगळी झटापट करतोय. हे जेव्हा एकदा मी डोक्यात आणलं तर मला लक्षात येईल की मला आता ह्या पैशाची गरज नाहीये. मला पैशाची गरज त्यावेळेला लागणार आणि त्यावेळेला लागणार म्हणून जर आता मी ते थोडे 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 करत देत गेलो तर त्यावेळेला नक्कीच मी ते आता तुम्हाला परत त्या ग्राफवर आणतोय की तो ग्राफ तुम्ही बघितलात आणि डोक्यात ठेवलात तर तुम्हाला लक्षात येईल की मार्केट वर जाणार हे एक तुम्ही तुमच्या डोक्यात घालून ठेवा की मार्केट विल ऑलवेज बी गोइंग अप. किती वर्षात किती जाईल हे माहिती नाही, पण जेवढं जाईल ते मला चांगलं फायद्याचंच असेल. आणि मला काय आहे की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की यू हॅव टू लुक फॉर, यू कॅनॉट टाइम द मार्केट. म्हणजे वर कधी जातं त्याच वेळेला मी विकेन आणि खाली जाईल त्याच वेळेला घेईन. हे टायमिंग करायचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला कधीच नाही होणार ते. सो इन्स्टेड ऑफ टायमिंग द मार्केट यू शुड हॅव टाइम इन द मार्केट. म्हणजे ते पैसे जे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत ते तसेच राहू देणं, ते त्याच्यावर वर्षानुवर्ष ते ठेवणं, कसल्याही ह्याला मोहाला बळी पडायचं नाही. मोहाला बळी पडणं म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो की आज तुम्ही टाकलेले पैसे आहेत, आता तुम्ही 10 वर्ष ठेवले, तुमचे लाखाचे 10 लाख 20 लाख झाले तुम्हाला आणि तुम्ही टाकताय समजा पैसे नेहमी टाकताय. आता तुम्हाला काहीतरी मोठी चांगली गाडी घ्यायची आहे, गाडी म्हटल्यावर 15-20 लाखाचा खर्च आला. तर ते खर्च आता तुम्ही म्हणणार की अरे आपल्याकडे पैसे आहेत आपल्याला लागत नाही आणि आपण तर अजूनही इन्व्हेस्ट करतोय, पुढे पण होत राहतील, मग आता काढायला काय हरकत आहे म्हणून तुम्ही ते काढता. पण जर आपण एखादा फायनान्शियल ऍडवायझर तुमचा असेल, तो तुम्हाला पहिल्यांदाच त्यांनी त्याला लिंक केलेलं असतं तुमच्या फायनान्शियल गोल्सला. म्हणजे ओके, ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आहे, त्यामुळे त्याला त्या शिक्षणाला जेव्हा पैसे लागणार तेव्हा ते तुमच्याकडे असले पाहिजेत, त्यामुळे आता ते काढू नका. तर ही ही जी रक्कम आहे ना ही तुमच्या रिटायरमेंटसाठी आहे. रिटायरमेंट जर व्यवस्थित व्हायला पाहिजे तर तो कॉर्पस वाढलाच पाहिजे. मग हे सगळे जे तुम्हाला मोह होतात मधनं मधनं ते तुम्हाला होणार नाहीत जेव्हा हे अशा तऱ्हेने तुम्ही त्याला लिंक करून ठेवलं तर. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज फॉर द लॉंग टर्म, नेव्हर फॉर शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म साठी तुम्हाला टाकायला पैसे असतील तर इमर्जन्सी फंड एक असायला हवा जो तुम्ही तुमच्या लिक्विड फंड्स मध्ये टाकू शकता. आणि दुसरं अगदी जवळचे काही हे असतील, समजा पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात 4 वर्षात जर काही पैसे लागणार हे माहीत असेल तर ते पैसे इक्विटीमध्ये न टाकता तुम्ही कुठल्या तरी डेटमध्ये टाका.
कारण त्यावेळेला मार्केट वर खाली असेल जर आजच्या पेक्षा, तर तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं आणि थोडंसं मग तुम्हाला नाराज व्हायला होईल. सो त्यामुळे इक्विटीकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी लॉंग टर्म असायला हवा. आता ह्याच्यात नंतर मी तुम्हाला थोडंसं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये सांगेल. बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. अ, मला थोडंसं ह्याच्या मी विरुद्ध थोडासा सांगेन तुम्हाला. कारण काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे जो लेमॅन इन्व्हेस्टर ज्याला म्हणतो, ज्यांचा हा बिझनेस नाही, ज्यांचं एक्सपर्टीज दुसरीकडे आहे, ते बिझनेसेस दुसरे चालवत आहेत किंवा कुठे नोकरी करतायत, IT वाला आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आहे, त्याला ह्याची जरा सुद्धा काही माहिती नाही. पण तो कोणाला तरी नादाला लागून हे करत असतो, इन्व्हेस्टमेंट करत असतो. कधी कधी थोडाफार फायदा पण होतो, पण त्या फायद्याचा तो बेंचमार्क धरून तो म्हणतो की नाही नाही, हे याचं मला नेहमी होत राहणार. तसं नाही होत. तुम्हाला एखाद्या इन्व्हेस्टमेंटचे शेअर्समध्ये टाकले आणि 6 महिन्यात जर दुप्पट झाले, त्याचा अर्थ सक्सेस हा नाहीये. कारण जर तुम्हाला हे जर दुप्पट, जर तुमचे 6 महिने जाऊ दे, वर्षाला दुप्पट जरी होत असेल, तर ते दरवर्षी होत असेल तर त्याला दुप्पट झाले म्हणायला पाहिजे. एकदा 6 महिन्यांनी दुप्पट झाले आणि मग ते तिकडेच राहिले 4 वर्ष, आणखीन पुढे काय झालं नाही, तर मग त्याचा काही अर्थ फारसा तुम्हाला फायदा झालेला नाहीये. तर त्यामुळे, आणि हे बघत नाही लोक. लोक काहीतरी असं काहीतरी डोक्यात धरून ठेवतात की मला ह्याच्यात फायदा आलेला, स्टॉकमध्ये फायदा होऊ शकतो, म्हणून ते करतात. आता मी तुम्हाला का हे करू नये हे थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग हा अतिशय स्पेशलाइज्ड हे काम आहे. एकदम स्पेशलाइज्ड काम आहे. ह्याला काय आहे माहितीये, ह्याला फायनान्शियल अनालिस्ट असतात. हे फायनान्शियल अनालिस्ट काय करतात? पहिली गोष्ट म्हणजे हे फायनान्शियल अनालिस्ट ह्याचे प्रत्येक इंडस्ट्रीचे स्पेशलिस्ट असतात. म्हणजे एखादा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा फायनान्शियल अनालिस्ट असेल, तो दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये अनालिसिस करू शकत नाही, दुसऱ्या कंपनीचे अनालिसिस करू शकत नाही. ही स्पेशलाइज ओनली इन फार्मा. ते काय करतात? ते बॅलन्स शीट तर सगळ्या त्यांच्या कंपन्यांचे कोळून प्यालेले असतात, त्यांना बॅलन्स शीट सगळे पाठ असतात. प्लस ते काय करतात, ते कंपनीमध्ये जातात, तिकडे त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर, टॉप चेअरमन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, CEO सगळ्यांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याकडनं जाणून घेतात की कंपनीची भविष्य ते कसं बघतात, त्यांचे काय प्लॅन्स आहेत वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ते त्या फॅक्टरीमध्ये जातात, त्या शॉप फ्लोअरवर जातात आणि त्या सुपरवायझरशी बोलतात आणि त्याला विचारतात ह्याचा आउटफ्लो किती आहे तुमच्या इन्व्हेंटरीचा, आता इन्व्हेंटरी किती आहे. आणि मग ते थोडीशी सांगड घालायला बघतात की मॅनेजमेंट काय म्हणते आणि ग्राउंड लेवलला ऍक्च्युअल काय होत आहे. आणि त्या बेसिसवर ते अनालिसिस करून ते ठरवतात की या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यायोग्य ही आहे की नाही. आता हे तुम्हाला आणि मला जमणार आहे का? आणि आम्हाला गरज आहे का? ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे म्युच्युअल फंड नावाचा प्रकार आहे. हे जे हे करणारे आहेत, मी तुम्हाला सांगितलं असं प्रत्येक इंडस्ट्रीला एक स्पेशालिस्ट असतो. असे 10-15 इंडस्ट्रीज तरी असायला पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये, तरच त्याला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ म्हणणार. मग हे जर तुम्हाला आपल्याला जमणार नसेल तर कशाला ह्याच्या भानगडीत पडायचं? आपल्याला म्युच्युअल फंड मधनं हे सगळं आपल्याला एका छोट्या त्यांची फी असते तेवढी दिली तर आपल्याला या सगळ्याचा फायदा होतो. बरं, त्यांची आपापसात कॉम्पिटिशन असते की मी तुला जास्ती रिटर्न देऊ शकतो, म्हणून ते नेहमी त्याच्यासाठी झटत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा मार्ग आहे इन्व्हेस्ट करायला. पहिली गोष्ट म्हणजे, एक म्हणजे तुम्हाला स्पेशलाइज लोक त्याच्यात प्रोफेशनल्स आहेत जे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करू शकतात. बरं, तुमच्याकडनं इन्व्हेस्टमेंटच्या रूपात तुम्ही 500 रुपयाचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. 1000-2000 रुपयाचं आजकाल 500 रुपये 500 रुपये म्हणजे इव्हन कोणालाही म्हटलं तरी छोटी रक्कम आहे इन्व्हेस्टमेंट करायला. तर पण आहे ती अवेलेबल हे करायला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल ती रक्कम टाकता येते. छोट्या प्रमाणात सुरू करता येतं, पैसे अवेलेबल तेव्हा टाकता येतं, पाहिजे तेव्हा काढता येतं. कसलाही तुम्हाला हे नाही, 2 दिवसात पैसे येतात आजकाल. डेट फंड मधनं तर दुसऱ्या दिवशी पैसे येतात. त्याच्यानंतर मुख्य गोष्ट ह्याच्यात काय आहे माहितीये,
की जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताना तेव्हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. म्हणजे नुसत्या एका कंपनीत टाकून होत नाही. पोर्टफोलिओ जर चांगला असायला पाहिजे, जर स्ट्रॉंग पोर्टफोलिओ पाहिजे, तर एक 10-20 कंपन्या तरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजे. आता तुम्ही कुठल्याही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी आणि डेट असे दोन प्रकार आहेत हा, म्हणजे जे अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं सर. आपण आता बोलतोय ते इक्विटी फंड बद्दल बोलतोय. कुठल्याही इक्विटी फंडमध्ये तुम्ही पैसे टाका, त्या फंडमध्ये त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही बघाल एक 25-30 कंपन्या तर असतात. म्हणजे तुमचे 5,000 सुद्धा तुम्ही जरी टाकलेले असले तरी त्या 5,000 रुपयात तुम्हाला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ मिळतो. आणि तुम्हाला कसलीही झंझट करायची गरज नाही. तो पैसे टाकले आणि विसरून गेलं तरी काही तुम्हाला म्हणजे त्याचा फायदाच होतो. आता ह्याच्यात मग लोक आणखीन गुंततात की हा फंड चांगला का तो फंड चांगला. त्याच्यात थोडंसं काय आहे की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोजर मिळावं म्हणून थोडेसे लार्ज कॅप फंड्स घ्यावे, मिड कॅप घ्यावे, स्मॉल कॅप घ्यावे, असं थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करावं. त्याच्यात म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की आता लार्ज कॅप मधली कुठली स्कीम बेस्ट आहे हे सांगणं कठीण आहे. कारण आज जी नंबर वन स्कीम आहे ना ती पुढल्या वर्षी ती 10च्या खाली सुद्धा घसरू शकते. त्याचा नंबर काही येऊ शकतो. त्यामुळे त्या एक नंबर आणि दोन नंबरला काही अर्थ नाही. तुम्ही कुठलीही स्कीम घ्या, त्याच्यात त्यातल्या त्यात जरा बघून हे करता येतं. आमचे काही हे असतात, पॅरामीटर्स असतात ठरवायला की कशा तऱ्हेच्या फंड्समध्ये टाकायचं ते. त्या ह्याच्यात टाकलं का तुम्हाला बाकी काही बघायला नको. ते ठेवून गेलं, विसरलात की ते आपण इन्व्हेस्टमेंट केलंय आणि 10-20 एक वर्षांनी लक्षात आलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तुम्हाला. सो हे म्युच्युअल फंड झालं. त्याच्यानंतर तुम्हाला एक थोडंसं ह्याच्याबद्दल बोलायचं होतं, SIP बद्दल. वेळ किती आहे आपल्याला? हा, मला फार वेळ नाही, मी शेवटचंच हे करतो. अम, ते संपत्ती निर्मितीची भूमिका हे तुम्हाला सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे त्याला फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळे तुम्ही कधीही कसेही पैसे गुंतवू शकता. तुम्हाला एक ह्याच्यामध्ये आता तुम्हाला मी ते चढ उतार सांगितलंय. खूप मार्केट क्रॅश झालं, सगळीकडे पॅनिक आहे. आता काय ट्रम्प काहीतरी करतोय आणि पाकिस्तान काहीतरी करतंय, त्याच्यावर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे, मार्केट कोसळलेलं आहे. अतिशय उत्तम परिस्थिती आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला. हे तुम्ही तुम्ही जर थोडंसं हे एक डोक्यात ठेवलं तर तुम्हाला बरोबर फक्त त्यावेळेला टाकायचं तरी टाकू शकता. पण सर्वात बेस्ट गोष्ट ह्याच्यामध्ये करायची म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता मला वाटतं हे कॉमन झालेलं आहे की देर इज अ थिस थिंग कॉल्ड SIP. SIP म्हणजे पहिली गोष्ट हे सोपं आहे, ऑटोमेट करता येतं आणि सगळ्यांना कन्व्हिनियंट आहे. कारण काय, जे नोकरीवाले लोक आहेत त्यांना तर महिन्याला पगार मिळत असतो. त्यामुळे ते आणि त्यांना त्यांचे खर्च माहिती आहेत, ते उरलेले जे सेव्हिंग्स आहेत ते त्यांना टाकू शकतात. बिझनेसवाल्यांना सुद्धा ते महिन्याच्या हिशोबानेच मोजतात. कारण जे खर्च असतात ते मासिक खर्च असतात बरेचसे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला किती करता येईल हे जनरली सगळ्यांना तसं माहीत असतं. तर त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली, SIP सुरू केलं का, ती SIP तुम्ही जितकी वर्ष ती चालेल तितकी चालू द्या. लेट इट बी अ परपेच्युअल SIP. ओके. ह्या स्कीम मध्ये त्या स्कीम मध्ये उड्या मारायची गरज नाही. पाहिजे तर दुसरी एक नवीन SIP चालू करा दुसऱ्या स्कीम मध्ये. पण अर्थात त्याच्या मी आता अतिशय जनरल गोष्ट सांगतोय. काही गोष्टी ॲज ॲडवायझर्स आम्ही काही नियम ठेवतो आणि त्याप्रमाणेच करतो. पण आता काय, तुम्हाला असं जर स्वतःहून काही करायचं असेल तर जनरल मी गोष्ट सांगतो ज्याच्यात तुम्ही चूक करू शकत नाही. तर त्यामुळे जर कुठले तुम्हाला वाटतं एकाच स्कीम मध्ये नको, तर 2-3 वेगळ्या टाईपच्या स्कीम मध्ये टाका. म्हणजे मी म्हटलं तसं एक लार्ज कॅप टाईप आहे, तर एक मिड कॅप टाईप आहे, एक स्मॉल कॅप टाईप आहे. अशा वेगवेगळ्या टाईपच्या स्कीम्स असतात. त्याच्यातल्या कुठल्या तरी स्कीम मध्ये टाका. जे सर्वात टॉप परफॉर्मर वगैरे बघायच्या फारशा भानगडीत पडू नका. त्यातल्या त्यात बघा आणि त्याच्यात टाका. मेन गोष्ट याच्यात काय आहे, कुठली स्कीम इन्व्हेस्ट करतोय ती नाही. पण तुम्ही एकदा ठरवलं इन्व्हेस्ट करायचं आणि तुम्ही एकदा तुमचा आकडा ठरवला का, सी दॅट इट कंटिन्यूज. आणि ते त्या पर्टिक्युलर ते जे वाढतायत पैसे त्याच्याकडे थोडीशी डोळी झाक करा. कारण एकदा तुम्ही ते बघायला लागलात ते पैसे, मग त्याच्यातनं आपल्याला अ, सैतान जागा होतो. इतके जमले आहेत मला, आता ह्या खर्च, मला गाडी घ्यायची आहे, मला अमकं करायचं आहे, नवीन फोन घ्यायचा आहे, आयफोन चांगला आलेला आहे वगैरे वगैरे सुचतं. कारण ते पैसे दिसत आहेत तुम्हाला.
पण ते पैसे, किंवा तुम्ही असं स्वतःला सांगा की हे पैसे ह्याच्यासाठी आहेत, हे पैसे त्याच्यासाठी आहेत, हे ऑलरेडी मी ठरवलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात मला हात घालता येत नाही. आणि काय असतं बघा, जनरल ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही जे काय तुमचं आता वय असेल त्याच्यात तुम्ही जी काय कमाई करताय, तुमचं करिअर वाढत असताना तुमची कमाई वाढतच असते. तुम्हाला ह्या पैशाची कधीच गरज भासत नाही खरं सांगायचं तर. त्यामुळे तुमची कमाई वाढत असते, थोडासा खर्च पण वाढेल, पण तो त्या प्रमाणात नाही वाढत जितक्या प्रमाणात पगार वाढतोय. आणि त्यामुळे तुमचं सेव्हिंग खरोखर वाढतच असतं. तर दरवर्षी एकदा तुमचा पगार वाढ झाला का त्याच्यातनं पहिलं काय बघायचं, तर ह्यातले मी SIP किती वाढवू शकतो. आणि हे जर एकदा तुम्ही केलं आणि ह्याच्याशी तुम्ही अगदी निष्ठेने केलं, तर तुम्हाला पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. यू विल मेक अ व्हेरी बिग सक्सेस आउट ऑफ इक्विटी. वेल्थ क्रिएशन जे म्हणतो ते ह्याच्यातनं होऊ शकतं, चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं. त्याची मी तुम्हाला हमी देतो. तर त्यामुळे मेन आता माझं संपत आलंय. सो की टेकअवेज काय आहे, की पहिली गोष्ट म्हणजे वेल्थ क्रिएशन. वेल्थ क्रिएशन पेक्षा ना मी त्याला नाव देईन फायनान्शियल इंडिपेंडन्स. फायनान्शियल इंडिपेंडन्स हे क्रिएट करायचं असेल, कारण वेल्थ हा प्रत्येकाला व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणू म्हणजे माझा फायनान्शियल इंडिपेंडन्स अमके रुपये आहेत, दुसऱ्याला काहीतरी वेगळे असतील. सो ते फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी मला पहिलं इक्विटी इन्व्हेस्टमेंट शिवाय पर्याय नाही. माझे जे डेट इन्व्हेस्टमेंट आहे ते दोन गोष्टींसाठी असतात. एक म्हणजे एक इमर्जन्सी फंड ठेवण्यासाठी आहे. दुसरं माझे शॉर्ट टर्म गोल्स जे आहेत, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी लागणार, अमक्या एका वस्तूसाठी पैसे लागणार असतील, तर ते मी डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करीन, इक्विटीमध्ये नाही करणार. कारण कदाचित 3, 4, 5 वर्षात कधीतरी असं होऊ शकतं की मार्केट खाली गेलेलं आहे किंवा फारसा फायदा झालेला नाही. पण त्याच्यापेक्षा वरची जर हे असेल, लॉंग टर्म आउटलुक असेल, तर इक्विटी इज द ओनली प्लेस यू हॅव टू गो. आणि इट इज व्हेरी इझी. दुसरं, शॉर्ट टर्म मध्ये हे सगळं फ्लक्च्युएशन तुम्हाला दिसतात, त्याच्या यू शुड नॉट बी बॉदर्ड विथ इट. इकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. तुमचा हा प्रोग्राम चालू आहे, तो जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत तुम्हाला अगदी निश्चिंत राहायला हरकत नाही की ह्याच्यातनं तुम्हाला पुढे चांगलं हे मिळणारच आहे. ओके. आजूबाजूच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. सम ऑफ युअर फ्रेंड्स थोडेसे वेल मिनिंग असतील की त्यांना पण तुम्हाला फायदा करून देण्याच्या दृष्टीने म्हणत असतील, पण त्यांना ते तुमच्या इतकेच अनभिज्ञ आहेत. त्यांना सुद्धा असंच कुठून तरी ऐकलेली टीप मिळाली, त्यांनी केलं, त्याचा तुक्का लागला आणि पैसे मिळाले. याचा अर्थ असा नाही की त्यांना काही कळत आहे. त्यामुळे त्याची हे करू नका. आणि तुमचं हे काय, त्यामुळे त्याच्या 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 इन्फ्लुएन्स खाली राहू नका. आणि SIP सारखा दुसरा काही मार्ग नाही. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुमच्याकडे मध्ये मध्ये जेव्हा लमसम येतील पैसे, तेव्हा सुद्धा तुम्ही टाकत चला त्याच्यामध्ये, इक्विटीमध्ये, आणि यू विल नेव्हर गो रॉंग विथ दॅट. माझं हे संपलेलं आहे. तुम्हाला आता काही प्रश्न कोणाला विचारायचे असतील, मॅडम जर असं हे करू शकलात तर मी त्याची उत्तरं देईन, कोणाचे आलेले असतील प्रश्न तर. हा सर, चेक करतो काय प्रश्न आलेत का. हं. हा सर, काही प्रश्न नाहीत दिसत. म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित कळलेलं दिसतंय, फार हा आनंदाची गोष्ट आहे. हो. अजूनही ठीक कोणाला आहे. जर विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, 10 मिनिट टाईप आहेत करा. सर. हा, 10 मिनिटं आहेत, त्यामुळे तुम्ही टाईप करू शकता, विचारू शकता. ही संधी आहे तुमचे काही शंका निरसन करून घ्यायची. तर त्यामुळे जरूर विचारा. मीच बघू शकतो का? मीच बघू का? कोणीतरी संजय कोलते का? हा. शुड वी सेल लॉस मेकिंग शेअर्स ऑर डू ॲव्हरेजिंग? ह्या प्रश्नाचं मी जरा उत्तर देतो. काय असतं, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लॉस मेकिंग शेअर म्हणता, किंवा ह्याचा अर्थ त्या शेअरचा भाव खाली गेलेला आहे. आता तुम्ही जेव्हा घेतलं त्यावेळी काय अंडरस्टँडिंग मी घेतलं, तुम्हाला माहिती आहे का त्या कंपनीबद्दल, किंवा ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्याला माहिती आहे का, आणि त्याला तुम्ही आता विचारू शकता का? जर ह्याच्याबद्दल माहिती तोकडी असेल तर तुम्ही परत अंदाजच बांधताय ना, की आता सुद्धा विकायला गेलो, विकलं, आणि मग वर गेलं तर मला चुटपुट लागणार, मग मी ॲव्हरेज करू का? ॲव्हरेजिंग म्हणजे आता जर मार्क रसतळालाच जाणार असेल तर तो त्या शेअरचा भाव, तो ॲव्हरेजिंग करून सुद्धा उपयोग काय? तुमचा ॲव्हरेज करत करत तो खालीच जातोय. त्यामुळे काय म्हणजे माझा मेन सांगण्याचा पॉइंट हाच होता की ऍक्च्युली स्टॉकमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करणंच जरा
थोडंसं धोक्याचं आहे मला, कारण ह्याच्याबद्दल माहिती नसते आणि मग ती माहिती तुम्ही आता असंच विचारता कोणाकोणाला, आणि जो तुम्हाला काहीतरी सांगेल त्याच्याबद्दल त्याला तरी किती माहिती आहे का, तो सुद्धा आणि कोणाचं तरी संभाषण तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला कळत नाही ना. मी म्हटलं जसं जर तो अॅनालिस्ट त्या पर्टिक्युलर इंडस्ट्री मधला अॅनालिस्ट असेल आणि त्याच्याशी तुम्ही बोललात तर कदाचित त्याच्याकडनं जे माहिती मिळेल ती थोडीशी महत्वाची असेल. पण बाकी कोण असेल जो तो कितपत त्यांनी स्टडी केलाय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना. माझा स्टॉकचा स्टडी नाहीये, मी पहिलं तुम्हाला हे पण सांगतो की मी कधी स्टॉक मार्केटमध्ये स्वतः इन्व्हेस्ट केलेलं नाहीये. मी कधी नाही केले म्हणत नाही मी, सॉरी. आता माझ्याकडे कुठलेही स्टॉक मार्केटचे शेअर्स नाही आहेत डायरेक्ट. माझी इन्व्हेस्टमेंट पण म्युच्युअल फंड थ्रू आहे आणि आय हॅव डन व्हेरी वेल फॉर माय सेल्फ. त्यामुळे हे अगदी तुम्हाला परफेक्ट मला उत्तर नाही देता येणार, पण तुम्हाला कोणतरी शोधायला लागेल की त्या शेअर कंपनीबद्दल सांगणारा, किंवा नाहीतर विकणं जास्ती बरं आणि गेट इन टू द म्युच्युअल फंड्स. ओके, दुसरं हे आहे SWP इक्विटी और डेट इज बेटर इफ हॉरायझन और 5 years और सो. आता पहिली गोष्ट काय माहितीये, SWP म्हणजे काय, तुम्ही कुठून करताय, हे सगळे तुम्ही आहे ना, हे सगळे तुम्ही टर्म्स ऐकता आणि त्याचा कुठेतरी वापर करायचा असं तुम्ही तुमच्या डोक्यात असतं. लाईफ सिम्पल ठेवा. तुम्हाला SIP, जो माणूस पैसे कमवत असतो त्यांनी SIP करणं सर्वात चांगलं. SWP कोण करतो, ज्याच्याकडे कॉर्पस आहे आणि ज्याला त्याच्यापासून इन्कम पाहिजे. SWPचा अर्थ विड्रॉल आहे, पैसे ट्रान्सफर करणं किंवा गुंतवणं नाहीये. विड्रॉल म्हणजे मी आता रिटायर झालेलो आहे, आता माझ्या इन्व्हेस्टमेंट मधनं पैसे येणार, ते मी घेणार. दॅट इज सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ओके. आणि परत इक्विटी और डेट, डेट मी तुम्हाला सांगितलं तसं 3 ते 5 वर्षापर्यंत जर तुमचा टाइम हॉरायझन असेल तर डेटमध्ये टाकणं बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्ती हे असेल इन्व्हेस्टमेंट हॉरायझन, आणि मी हे थोडंसं मिडल एजेड सिनियर लोकांना पण मी हेच सांगेन. कारण जो 50कडचा किंवा 60कडचा माणूस आहे तो म्हणेल मी अरे आता रिटायर होतोय, पण तो रिटायरमेंट नंतर सुद्धा 20-30 वर्ष जगू शकतो. त्यामुळे त्याला पण तो आउटलुक, लॉंग टर्म आउटलुक ठेवायला लागतो आणि त्याला सुद्धा इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये असायला लागतं. जरी तो रिटायर झाला म्हणून आता मी थोडेसे पैसे सेफ ह्याच्यात टाकतो, तर त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी करावं. पण कुठलाही फायनान्शियल ऍडवायझर तुम्हाला ऍडवाइस देणार नाही की सगळे शेअर स्टॉक मार्केटमधनं काढा आणि आता फिक्सला लावा. कारण त्या फिक्सचे पैसे तेवढेच फिक्स राहतात, कधीही कमी वाढत नाहीत, आणि व्याज रूपी तुम्हाला रिटर्न येत राहतं. महागाई वाढत राहते आणि ते महागाई बरोबर दिस कांट कीप अप. त्यामुळे कधीतरी यू विल स्टार्ट सीइंग द डेंजर की मी आता माझे पैसे संपत आलेले आहेत आणि मी अजून जिवंत आहे. हे कधी होता कामा नये. तो तर त्यामुळे इक्विटी बद्दल हा आउटलुक नेहमी असायला पाहिजे. स्टॉक शेअर्स मध्ये मंथली SIP करता येते का, इट इज मंथली आता शेअर्स मध्ये तुमचं नॉर्मली तुम्ही स्टॉक ब्रोकरला इन्व्हेस्टमेंट करायला सांगता, तो ब्रोकरेज येणारच, ट्रान्झॅक्शन चार्जेस असणारच. म्हणजे तुम्ही कुठलं SIP म्हणजे काय, SIP म्युच्युअल फंड मध्ये ऑटोमॅटिकली होते. एकदा बँक डिटेल्स दिले आणि तुमचे डिटेल्स दिले आणि इतके पैसे दर महिन्याला 1 तारखेला माझे गेले पाहिजेत म्हटलं का ते आपोआप जातात. स्टॉक्स मध्ये तसं काही नाही. कोणा ब्रोकरला जर सांगितलं की बाबा हे मला असं करून पाहिजे, तर तो सुद्धा काय तुमचं लक्षात ठेवणार नाही की दर महिन्याच्या 1 तारखेला मला इन्फोसिसचे 10 शेअर घ्यायचे आहेत म्हणून. ते तुम्हाला ऑर्डरच द्यायला लागते. Any mutual fund in one category is not performing for many days. How shall we change the fund? आता ह्याच्यामध्ये आहे ना, हा अतिशय जनरल प्रश्न आहे. तुम्ही वन कॅटेगरी म्हणजे कुठली कॅटेगरी, कॅटेगरी आता मी कॅटेगरी करतो लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप ह्याची. मी फ्लेक्सी कॅपकडे फारसं लक्ष देत नाही, मल्टी कॅपकडे देत नाही, आणि ते थीम फंड्स असतात ना सेक्टोरल, त्याच्याकडे तर मी अजिबातच लक्ष देत नाही. कारण ते म्हणजे थोडंसं शेअर्स घेण्यासारखंच आहे. जर मी आता फार्मा फंड घेतला म्हणजे मला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीबद्दल माहिती पाहिजे. त्यांचं काही गव्हर्नमेंटचे काही रुलिंग आले ज्यांचं त्यांना ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे, ज्याच्यामुळे तो कुठलाही फंड चांगला करणार नाही. सेक्टोरल फंडचा एक मोठा ड्रॉबॅक असा आहे की जर कुठल्या रेग्युलेशनमुळे त्या अख्ख्या इंडस्ट्रीवरच बालंट आलं तर फंड मॅनेजर काही करू शकत नाही. तो दुसऱ्या कुठला तरी
इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही, कारण त्याचं मॅन्डेट आहे की त्याला फार्मामध्येच टाकायला पाहिजे. पण जर मी हे असे जर कॅटेगरी असेल, लार्ज मिड स्मॉल, आणि त्याच्यामध्ये मी एक दोन असे फंड्स घेतले, तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की कधी जे सायकल असते की कधी एक काळ असा असतो की लार्ज कॅप सर्वात चांगला परफॉर्म करतो, मग मिड कॅप करतो, मग स्मॉल कॅप करतो. मग जेव्हा मिड आणि स्मॉल कॅप चांगलं परफॉर्मन्स देत असतात, तेव्हा लार्ज कॅप थोडेसे असे लिस्टलेस राहतात, त्यात लेवलला राहतात, फार वरखाली होत नाही. मग मार्केट जर खाली जायला लागलं तर एखादा पहिल्यांदी जातात ते सगळे स्मॉल कॅप वाले जातात, लार्ज कॅप वाले सर्वात शेवटी जातात. लार्ज कॅप म्हणजे काय, सगळे ब्लू चिप कंपन्या असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते स्ट्रॉंगेस्ट फंड असतो तो. तो खरं म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करताना पोर्टफोलिओ बनवता तेव्हा 50 ते 60% कमीत कमी फक्त लार्ज कॅप मध्ये असायला पाहिजे तुमच्या पैशाच्या, आणि उरलेले 25-15 असं तुम्ही करू शकता मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये. मी एवढं जरी केलं ना तरी तुम्ही 99% मार्केट कव्हर केलंय. तुम्हाला काही करायची गरज नाही. एकदा तुम्ही मार्केट कव्हर केलं ना का मग हा फंड चांगला आता परफॉर्म नाही करत म्हणून मी दुसऱ्या फंडमध्ये टाकतो. आता तो का टाकतो, नाही तो चांगला करतोय का, तर मी बघितलं ना गेले 3-5 वर्षाचा त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, म्हणून मी जर आज त्याच्यात टाकले, मला खात्री आहे का का पुढचे 3-5 वर्ष तो तसाच परफॉर्म करेल. कदाचित लॉ ऑफ ॲव्हरेजेस विल कॅच अप विथ हिम. त्यापेक्षा तुमचा हा फंड जो इतके वर्ष करत नव्हता तो चांगला परफॉर्म करायला लागेल. हे स्टॉक सारखं नाहीये की त्याचे आता वाईट दिवस आले आणि तो आता मॅनेजमेंट बरोबर नाही त्यामुळे तो कंपनी डबघाईत झाल्या, डब्यात गेली आहे वगैरे, असं नाहीये. हा फंड मॅनेजर आहे. फंड मॅनेजर सगळे वेल क्वालिफाईड आणि हुशार असतात. त्यामुळे एखाद्या त्यांचे काही कॉल्स चांगले जात नसतील म्हणून फॉर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचा कदाचित फंड परफॉर्म करत नसेल, पण नंतर कधी ना कधीतरी तो करतो. त्यामुळे उगाच ह्या फंडमधनं त्या फंडमध्ये करू नये. त्याच्यानंतर इवन अनालिस्ट कॅन गो रॉंग बिकॉज they do analysis based on some assumptions. When we learn from him, we cannot judge whether he's right or wrong. But that is what I am saying. की जेव्हा तुम्ही अनालिस्ट कडे जाता कुठल्याही ह्याचं, तो त्याच्या फ्रॉम बेस्ट ऑफ हिज ॲबिलिटीनी तो करत असतो आणि कदाचित त्याचं पण अनालिसिस चुकीचं होऊ शकतं. त्यामुळे स्टॉकमध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करता तेव्हा यू आर ऑलवेज सब्जेक्ट टू दॅट प्रॉब्लेम. पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये केलं तर तुमच्याकडे 25-30 स्टॉकचा पोर्टफोलिओ आहे त्या ह्याचा. त्यातले त्या पर्टिक्युलर फंड मॅनेजरनी समजा त्यातले 3-4 स्टॉक्स चुकीचे घेतले तरी तो ती चूक सुधारू शकतो आणि त्याची झळ तुम्हाला लागत नाही. त्याच्यासाठी तुम्ही, मी म्हणतो स्टॉक्सच्या ऐवजी आपण म्युच्युअल फंडमध्ये केलं पाहिजे. हा, म्युच्युअल फंड गुंतवणूक चांगली की निफ्टी ईटीएफ चांगली. आता बघा असं आहे की निफ्टी ईटीएफ चांगली कुठल्या दृष्टीने आहे की निफ्टी आहे आणि इंडेक्स फंड आहे. ऍक्च्युली इंडेक्स फंड अस्तित्वात का आले, कारण असं आढळून आलं की जे मॅच्युअर मार्केट्स आहे US युरोपचे, तिकडे काय आहे, फंड मॅनेजर्स आता त्यांची हिस्ट्री तर 100 वर्षाची आहे. त्यामुळे त्यांना असं दिसून आलं की कितीही चांगला, कितीही हुशार आणि कितीही केपेबल फंड मॅनेजर असला तरी तो वर्षानुवर्ष अशी आउट परफॉर्मन्स देऊ शकत नाही. कधी कधी तो इंडेक्सला सुद्धा अंडर परफॉर्म करतो. तर असं जर असेल तर इंडेक्स फंडमध्येच का नाही टाकू पैसे, कारण त्याचं कॉस्ट पण कमी असते. हा त्याचा युक्तिवाद आहे इंडेक्स फंड आणण्यामागचा. त्यामुळे इंडेक्स फंड मध्ये टाकलं तर काहीही नुकसान नाही, ते जरूर टाकू शकता तुम्ही. For the beginner investor who do not know about various cap knowledge, which cap can be suggested? तुम्हाला आहे ना, बिगिनर इन्व्हेस्टरनी ही शुड स्टार्ट विथ लार्ज कॅप. लार्ज कॅप मी म्हटलं तसं दे आर ब्लू चिप कंपनीज, त्यामुळे यू कॅनॉट गो रॉंग विथ दॅट. आणि मी म्हटलं तसं थोडंसं जर तुम्ही असं अपोर्शनिंग केलं, तुम्ही ₹100 आहेत तुमच्याकडे, त्या 100तले एक ₹60, ₹70 टाका तुम्ही पाहिजे तर लार्ज कॅपमध्ये, अगदी तुम्ही नवीन असता तेव्हा. मग आणि मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये थोडेसे डिस्ट्रीब्यूट करा उरलेले ₹30. म्हणजे काय होईल की कधी कधी मार्केट खूप चांगलं वाढायला लागतं तेव्हा हे मिड आणि स्मॉल कॅप खूप चांगला परफॉर्मन्स देतात. मग त्याच्यापासून तुम्ही वंचित राहू नका. त्याच्यासाठी एक 30% ह्या दोन ह्याच्यामध्ये टाका. मेजर पैसे तुम्ही लार्ज कॅप मध्ये ठेवा. हळूहळू जेव्हा तुम्ही करायला लागाल, तुम्हाला अनुभव येईल, तुम्हाला त्याचा फायदा जाणवू लागेल, तेव्हा मग तुम्हाला आणि तिथपर्यंत तुम्हाला कळायला पण लागेल. मग त्यावेळेला तुम्ही थोडंसं जास्ती एक्सपोजर घ्यायला हरकत नाही मिड कॅप स्मॉल कॅपला. पण कोर पोर्टफोलिओ नेहमी लार्ज कॅपचा असावा आणि तो कमीत कमी 50% असावा, असं माझं मत आहे. गोल्ड सिल्वर बद्दल मी ह्याच्यात आता सध्या तरी काही सांगत नाही, कारण गोल्ड सिल्वर हा फार मोठा कॉन्व्हर्सेशन होईल त्यावर. पण थोडक्यात एवढंच सांगतो की गोल्ड सिल्वर जे काय आहे ना, हे
इक्विटी सारखं रिटर्न तुम्हाला कधीच देऊ शकत नाही. इट मे गिव्ह इट ओव्हर अ पिरियड ऑफ स्मॉल 2-3 इयर पिरियड, पण फॉर कॉर्पस क्रिएशन, तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी, तुमच्या फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या तुमचा जो गोल आहे त्याच्यासाठी गोल्ड सिल्वर हॅज व्हेरी लिटल रोल टू प्ले. बिगिनर शुड स्टार्ट विथ इंडेक्स फंड. येस, वाय नॉट. डिफरन्स बिटवीन SIF, AIF अँड PMS. हे बघा, मी पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये, हे सगळं छोट्या इन्व्हेस्टरसाठी नाही आहे. हे आता फॉर एक्झाम्पल PMS आहे. PMS मध्ये इक्विटी इन्व्हेस्टमेंट असते, त्याच्यामध्ये तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असतं. मिनिमम तुम्हाला 50 लाख द्यायला लागतात. AIF ला थोडीशी जास्ती मुभा असते, ते ह्याच्यामध्ये पण टाकू शकतात आणि इतर काही इन्व्हेस्टमेंट्स पण करू शकतात. तिथे तुम्हाला कमीत कमी 1 कोटी टाकायला पाहिजे. SIF हा नवीन प्राणी आहे. हा ज्यांना PMS आणि AIF करू शकत नाही त्यांच्यासाठी म्हणून केलेला आहे. त्याच्यात फक्त 10, म्हणजे तरी 10 लाख मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हे 10 लाख हे SIF जे काढतात त्यांना वाटेल तिथे इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात आणि डायरेक्ट काय म्हणतात त्याला, हेजिंग नाही, असे ट्रेडिंग टाईप म्हणजे स्पेक्युलेटिव्ह डेरिव्हेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ते करू शकतात. ज्याच्यामुळे माझं साफ मत आहे की SIF मध्ये पैसे टाकू नये. ते जरी ह्याला असेल. आणि बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आता PMS, मी SIF आणि AIF बद्दल आपण बाजूला ठेवूया. PMS 50 लाख आहेत. आता 50 लाख तुम्ही कधी द्याल त्याच्या PMS ला? जेव्हा तुमच्याकडे म्युच्युअल फंडचा इक्विटी पोर्टफोलिओ एक 3-4 कोटी तरी असला पाहिजे. तेव्हा कदाचित थोडस एक आपण जुगार म्हणा किंवा थोडीशी गंमत करू म्हणून PMS ला देऊन बघू, तिकडून जास्ती चांगलं रिटर्न येतं का म्हणून टाकणं, टाकायला हरकत नाही. पण जर तुमच्याकडे आता 50-70 लाख आहे आणि सगळे 50 तुम्ही जर PMS ला दिले आणि एकाच PMS ला दिले, एकापेक्षा जास्तीला देऊ शकत नाही कारण 50 सगळीकडे मिनिमम आहे, आणि जर त्यांनी चांगला परफॉर्मन्स नाही केला तर नुकसान मोठं आहे. कशाला करायला हवं हे सगळं? ह्याच्यात आपल्याला, मी जे आता मगातपासून एवढं जे सांगतोय त्याच्यात किती सोपं आणि सरळ आहे. सिम्पल ऍक्च्युली गोष्टी फार चांगल्या असतात, हे लक्षात घ्या. आपण काय आहे, काहीतरी मी एक असतं चर्चेचा विषय असतो, मी हे केलं मी ते केलं, हे जरा थोड्याशा जेव्हा गप्पा रंगतात तेव्हा सांगायला जरा अभिमान वाटतो माणसाला म्हणून ते करतात. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की त्या गप्पा रंगतात, त्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही जर करत नसाल तर तुम्हाला लेफ्ट आउट वाटतं. ह्याच्यासाठी लोक करत असतील तर ते चुकीचं आहे. समजलं? तर त्यामुळे मी जसं पहिल्यांदा सांगितलं असं स्टे सिम्पल. जास्ती टेन्शन घ्यायची आपल्याला काही गरज नाही आहे. आपले कामधंदे वेगळ्या ह्याच्यातले आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ देणं जास्ती आवश्यक आहे आणि तुमच्या ह्याच्या प्रोग्रेससाठी. तर ह्यामध्ये वेळ घालून आणि पैसे घालून कशाला डोक्याला वेगळं विकतच दुखणं घ्यायचं, त्या मताचा मी आहे. मला वाटतं सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि 5 पण झाले आहेत. सो आणि कोणाला काय विचारायचं नसेल तर आय थिंक वी कॅन क्लोज. सर, आपण क्लोज करू शकतो. हो हो हो. आहे. सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत जी हा सर. रिलेव्हंट आहेत ती. हा. आमच्या वेबिनारमध्ये बोलण्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. तुमची अंतर्दृष्टी, कौशल्य आणि आकर्षक सादरीकरणाचा आमच्या प्रेक्षकांवर खरोखरच कायमचा प्रभाव पडला. तुमचा वेळ आणि ज्ञान आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. तुमचा पुढील माझा दिवस धन्यवाद तुम्हाला, आनंददायी मला जावो. बोलवल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.